नमस्कार. प्रावीण्य परिवाराचा आज तिसरा शनिवार म्हणजे परिवारातील उत्तमोत्तम गझलकार बंधू भगिनींचे उत्तमोत्तम शेर सादरीकरणाचा खास दिवस. मी निशा दळवी, खोपोलीहून. आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर, आदरणीय मातोश्री, दादाश्री, पिके दादा, नंदिनीताई आणि परिवारातील सर्व ज्येष्ठ गझलकारा बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी आज 5 शेर सादर करीत आहे. पहिला शेर आहे दादाश्रींचा. लाटा उरातल्या पण जर सांगतात काही, लाटा उरातल्या पण जर सांगतात काही, चर्चा तरी कराना आतील सागराशी. उरातल्या लाटा म्हणजे उचंबळून येणाऱ्या अनेक उत्तमोत्तम हव्या सुखदुःखाच्या अशा भावना, यांच्याशी खरंच गप्पा मारायची गरज आहे आज. ह्या सागरातल्या, हृदयसागरातल्या लाटा कशा उचंबळून येतात, काय होतं आहे, काय सुखदुःख बोचतं आहे, याची चर्चा करण्याचा खास सगळ्यांना सल्ला दिलेला आहे. असा हा उत्तम शेर दादाश्रींचा. पुढचा शेर आहे निलिमाताई कदम यांचा. मोठी स्वप्ने बघणेसुद्धा अवघड आहे, मोठी स्वप्ने बघणेसुद्धा अवघड आहे माझ्यासाठी. वयाप्रमाणे नजर जराशी हतबल आता झाली आहे. निलिमाताईंचं दुःख हे बऱ्याच स्त्रियांचं दुःख आहे. वयाप्रमाणे आयुष्यभरातले एवढे अनुभव चांगले वाईट सगळे असतात, एक क्षण असा येतो की नको, आता नजर वयाप्रमाणे जरा कमी झाली आहे तर फार दूरचं बघायलाच नको, फार पुढची स्वप्न पाहायलाच नको. आता आपल्या वयाप्रमाणे नजर कमकुवत झाली हे मान्य करायला शिकलं पाहिजे, थोडं थांबायलाही शिकलं पाहिजे. असा हा सुंदर निलिमाताईंचा शेर. पुढचा शेर आहे हरिश्चंद्र मिटबावकर सरांचा. भर उन्हाने जाळली कातडी, साहतो पण रंग काळा नको. भर उन्हाने जाळली कातडी, साहतो पण रंग काळा नको. उन्हाचे चटके मी सहन करेन, पण काळ्या रंगाला सहन करणार नाही, काळ्या मनाला सहन करणार नाही, काळ्या वृत्तीला सहन करणार नाही, म्हणून तो काळा रंग नको. असा हा मिटबावकर सरांचा सुंदर शेर. उन्हाचे चटके सहन करायची ताकद आहे, पण अशा काळ्या रंगाच्या वृत्तीच्या माणसांचे चटके सहन होत नाहीत आता. असा हा खास शेर. पुढचा शेर आहे दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा. बापाशिवाय नाही डोईस छत्रछाया, बापाशिवाय नाही डोईस छत्रछाया, त्याच्याशिवाय दुसरे करणार कोण माया. हे खरोखर त्रिकालाबाधित सत्य दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांनी सांगितलं आहे. बापा इतकं हृदय कोणाचंच मोठं नसतं. देवापेक्षाही मोठं मन असणारा हा बाप प्रत्येक गोष्टीत मुलांचे टक्के टोनपे सहन करत, चूक भूल माफ करत, लहानाचा मोठा करत, त्याच्यावर सतत छत्रछाया ठेवत असतो. याच्या इतका ग्रेट कोणीच नाही आहे, त्याच्या इतकी माया कोणीच देत नाही. भले तो बोलत नसेल, गप्प असेल, पण त्याचा जीव लेकरांमध्येच गुंतलेला असतो, मुलांमध्येच गुंतलेला असतो. असा हा बाप, याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही. सुंदर शेर दीपलक्ष्मीताई. पुढचा शेर आहे विजय घोसाळकर सरांचा. सुख सरले आणि ध्यानी आले, सुख सरले आणि ध्यानी आले, दुःख हाच तर खरा सोबती, दुःख हाच तर खरा सोबती. दुःख असल्याशिवाय सुखाची किंमतच कळत नाही मुळी. दुःखाचे चटके सोसल्यावर सुखाचा बहर कसा उमलत जातो, आनंदाने चेहरा कसा फुलतो, हे कोणाला सांगायची गरज आहे का? पण दुःखाचे सोबत असते तेव्हा त्या सुखाचं सुख खरं अनुभवायला मिळतं, आनंद घ्यायला मिळतो त्याचा. असा हा सुंदर शेर घोसाळकर सरांचा. धन्यवाद. हे माझे आज निवडलेले 5 शेर. नमस्कार.